एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। जागतिक महिला दिनानिमित्त यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ वंदनाताई आवरी यांची ॲक्शन इंडिया टीव्ही चॅनल मीडियाचे मुख्य संपादक यांनी रोखठोक मुलाखत घेतली। खैरी येथे ॲक्शन इंडिया टीव्ही चॅनल मीडिया कार्यालयामध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्त यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ वंदनाताई आवरी यांची जागतिक महिला दिनाच्या संदर्भात ॲक्शन इंडिया टीव्ही चॅनलचे मुख्य संपादक विनोद माहुरे यांनी घेतली रोखठोक मुलाखत। या मुलाखतीत महिलांचे हक्क, महिलांचे सक्षमीकरण तसेच समाजातील विविध क्षेत्रामध्ये महिलांची वाढती भूमिका या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली। महिलांनी शिक्षण, राजकारण, प्रशासन, उद्योग व सामाजिक क्षेत्रात पुढे येऊन आपले अधिकार मिळवावेत असे मत वंदनाताई आवरी यांनी व्यक्त केले। तसेच महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येत समाजात आपले स्थान अधिक भक्कम करावे असे त्यांनी सांगितले। यावेळी मुख्य संपादक विनोद माहुरे यांनी विविध प्रश्न विचारत महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सध्याच्या स्थितीबाबत व भविष्यातील संधीबाबत सखोल चर्चा केली। मुख्य संपादक विनोद माहुरेसह उपसंपादक रमेश आसुटकर। आज दिनांक 8 मार्च 2026 जागतिक महिला दिन। ॲक्शन इंडिया टीव्हीतर्फे सर्व महिलांचे हार्दिक स्वागत। तसेच आज रोजी आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या यवतमाळ जिल्ह्याच्या महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ वंदनाताई आवरी यांचं आगमन झालेलं आपण त्यांना 8 मार्च महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे। ताई, आज सगळ्यात महत्त्वाचा महिलांसाठी स्वाभिमानाचा दिवस आहे आणि आज जे महिलांना जे अधिकार मिळाले 50% सगळ्या याच्यात अधिकार आहे, पण त्या अधिकाराचा लोक वापर करतायत का? महिला खरंच वापर करतायत का? आणि त्याबद्दल आपण काय सांगू? महिला दिनानिमित्त महिलांना काय मार्गदर्शन करू शकतो? सर्वप्रथम मी सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते। आज जसं 1910 मध्ये क्लारा जेटली यांच्या पुढाकाराने आजचा दिवस हा जागतिक महिला दिन म्हणून करण्यात आला। आज त्याला 120 वर्ष पूर्ण होते, परंतु पाहिजे त्या प्रमाणात महिलांना स्वातंत्र्य आहे असं मी म्हणत नाही। कारण ती सुशिक्षित असो, कमवणारी असो, कुठेतरी एक वर्चस्व पुरुषांचंच आहे। ते स्वतःचे निर्णय अजूनही स्वतः घेऊ शकत नाही। पुरुष प्रधान संस्कृतीच्या पगड्यामध्ये स्त्री कुठेतरी आजही भरडल्या जाते हे माझं स्पष्ट मत आहे। मला सांगा, आता जे आपण महिलांना 50% कुठल्याही क्षेत्रात वाटा आहे, महिला त्याचा उपयोग करतायत का? आणि महिला पण या ठिकाणी महिला म्हणून तुम्ही सांगू इच्छिता, महिला पण काही व्यसनाधीन झाल्या, याबद्दल महिलांना तुम्ही काय सांगू इच्छिता? एकतर सर्व क्षेत्रात महिलांना 50% अधिकार वाटा नाही आहे, पण जिथे आहे तिथे महिलांना त्याचा तो वाटा जो आहे तो त्यांना मिळवता येत नाही। कारण याचं मी पहिलेच सांगितलं, कुठेतरी आपल्या समाजात पुरुष प्रधान संस्कृतीचा पगडा आहे। आज महिला उच्च शिक्षित आहे, परंतु त्यांचे निर्णय त्यांना नाही घेता येत। आज गंमत सांगायची अशी की आम्ही जेव्हा इलेक्शन लढतो तर माझे निर्णय मला नाही घेता येत, करून घेतला। त्याच्यामुळे महिला 100% स्वतंत्र नाहीच आहे, कधी त्यांना निर्णय नाही घेता येत। आणि दुसरा प्रश्न काय होता तुमचा? महिला व्यसनाधीन काही होताना दिसतंय आपल्याला? काय, एक तर मिडल क्लास लोकांमध्ये सगळं व्यवस्थित आहे। व्यसनाधीनचं प्रमाण तुम्हाला दिसेल तर खूप एक लोअर कॅटेगरीमध्ये त्या महिला खूप जास्त प्रमाणात खऱ्यासारख्या आणि मादक द्रव्याच्या आहारी गेलेल्या आहेत। आणि एक उच्च सोसायटी म्हणून ज्याला आपण, तिथे फॅशन किंवा फॅड म्हणून या मादक द्रव्याचं केलं जातं। अशा प्रकारे बाकी मध्यम क्लास जो आहे, ज्यामध्ये आपण तुम्ही आम्ही म्हणतो, हा व्यवस्थित आहे आणि तो व्यवस्थित राहायला पाहिजे अशी आपण आज महिला दिनाच्या दिवशी अपेक्षा बाळगूया। आज महिला दिन आहे, ते महिलांवर होणारे अत्याचार आहे, बरोबर नाही? त्याबद्दल आपण काय सरकारला काय सांगू इच्छिता? आपला जिल्हा अध्यक्ष म्हणून तुम्ही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून काय सांगू इच्छिता? दादा, सरकारला काय सांगायचं? एप्स्टीन फाईल मध्ये सरकारच त्याच्यामध्ये लटकलेलं आहे। PM नरेंद्र मोदीचे email तिथे सापडलेले आहेत। जेव्हा आमचं PM नरेंद्र मोदी त्याच्यामध्ये जर अडकलेला आहे तर आमचं सर्वसामान्य महिलांचं भवितव्य काय राहणार आहे? छोट्या छोट्या मुली शोषण त्याचं होत आहे समाजामध्ये, ही म्हणजे अत्यंत निंदनीय गोष्ट आहे। आणि यासाठीच आम्ही आज यवतमाळला चाललेलो आहे। आज तिथे सर्व सामाजिक संघटनांचा आम्ही या एप्स्टीन फाईलच्या विरोधात मोर्चा घेऊन मोठ्या प्रमाणात मोर्चा काढणार आणि त्या संदर्भातच आम्ही आज यवतमाळला पण चाललेलो आहोत। कारण महिला आज कुठल्याही क्षेत्रात सुरक्षित नाही, जी नोकरी करते ती सुरक्षित नाही। मी तर सरकारला म्हणेन की महिलांना एखादं शस्त्र वापरण्याची परमिशन सरकारने द्यायला पाहिजे। कारण स्त्री कुठेतरी शरीराने कमजोर आहे आणि त्याचा फायदा पुरुष घेतात। मग कुठेतरी नावडे ठेवतात की महिलांचे कपडे व्यवस्थित नसतात, नाही ते। मग छोट्या छोट्या मुलींचं काय असते? आज 2-3 वर्षाची मुलगी पुरुषांना किंवा त्या क्रूर घाणेरड्या प्रवृत्तीला जर पुरेशी होत नसेल
मग तिथे काय म्हणावं, कुठेतरी समाजातली ही घाणेरडी प्रवृत्ती संपायला पाहिजे आणि त्यासाठी सरकारने महिलांना एक छोटं मोठं का होईना त्यांच्या संरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची परमिशन द्यायला पाहिजे असं मला इथे वाटते. ताईंनी सांगितलं तर महिला संरक्षणाची खूप गरज आहे. शासनाने त्याची दखल घेऊन महिलांच्या सुरक्षा दृष्टीने कायदा करण्याची गरज आहे. कायदा आहे पण त्या ठिकाणी कायद्याचे निर्माण करणारे त्या ठिकाणी निर्माण असेल तर कायदा चालला कुठं हे पण त्याच्या मुद्दा या ठिकाणी महिला संदर्भात आलेला आहे. खरंच या महिला ताई आहेत यांनी जे कामासाठी काय तुम्ही आता जे 100 वर्षातून तुमच्या जिल्ह्याचं पद तुम्हाला मिळलं त्या पदात तुम्हाला काय काय परिश्रम करावा लागला आणि कशी जबाबदारी तुम्हाला पार पडली? काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्यपूर्वीपासूनचा पक्ष आहे आणि फार मोठा पक्ष आहे. ज्या लोकांचं स्वातंत्र्य मिळवताना कवडीचंही योगदान नव्हतं तो पक्ष कुठेतरी आज पुढे गेलेला आहे आणि याचं कारण असं आहे की त्या पक्षामध्ये खोटं बोला रेटून बोला हा फंडा वापरला जातो. आम्ही काँग्रेसी का असते इथे आम्ही सत्य काम करतो, आम्हाला नाटकी असं बोलता येत नाही. आमचे नेते स्वतः सर्कलमध्ये लोकांमध्ये उतरतात आणि काम करतात. त्याच्यामुळे जे बनावट लोक आहे किंवा बनावट पार्टी आहे ती पुढे गेलेली आहे पण सत्य परेशान आहे, पराजित नाही. सत्य कधी ना कधी पुढे येईलच जरी त्यांना आपण थोडीशी संधी दिली असेल. पण पुढचा काळ काँग्रेसचाच आहे कारण देशाला स्वातंत्र्य मिळण्यापासून ज्या देशात सुई नव्हती तयार होती ते कम्प्युटर क्रांती करण्यापासून सर्व वाटा हा काँग्रेसचाच आहे. त्याच्यामुळे काँग्रेसचे दिवस नक्की येईल. हा कुठेतरी परिश्रम घ्यावे लागत आम्हाला, खूप जास्त घ्यावे लागते कारण या खोटारड्या प्रवृत्तीच्या मानसिक दडपणाखाली आमची लोक गेलेली आहे. आज शेतकऱ्यांचं पहा किती करारच्या शेतकऱ्यांच्या विरोधात केले जाते. मागचे 3 काळे कायदे पंजाबमध्ये लोकांनी उठाव केला म्हणून आपण तिथून वाचलो. त्यानंतर आज आपला माल अमेरिकेत जातो तर आपण त्यांना 18% टॅरिफ देतो, त्यांचा माल आपल्याकडे येतो तर ते आपल्याला 0% टॅरिफ देतात. मग शासनाला तरी कुठे फायदा आहे? आणि पीएम मोदी का म्हणजे ट्रम्पच्या अंडर प्रेशर का काम करून राहिले, त्यांचं कुठेतरी काय लटकलं आहे याची शंका येत आहे. काहीतरी कुठेतरी ते लटकले आहे. त्यामुळे मोदी जी त्यांच्या सांगण्यावरून निर्णय घेत आहे किंवा अमेरिकेच्या हिताचे निर्णय घेत आहेत, भारताच्या अहिताचे निर्णय घेऊन राहिलेले आहेत, हे चुकीचं आहे. धन्यवाद ताईंना. आपलं स्पष्ट आज महिला जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना जे उद्देशून जे आहे संदर्भ सुरक्षा दृष्टिकोनातून सरकारचे संदर्भ आहे स्पष्ट मत त्यांनी दिलं आहे आणि महिलांना खरंच सक्षम होण्याची गरज आहे. आज ताईंनी वंदना सौ वंदनाताई आवारी महिला यवतमाळ जिल्हा काँग्रेसचे जिल्हा अध्यक्षा यांनी आज स्पष्ट मत रोखठोक मुलाखत आज दिली आहे. धन्यवाद.